आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. कालच्या महाराष्ट्र बंद दरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना झालेल्या लाठीमाराचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि लालबावटा शेतमजूर युनियननं निषेध केला आहे. या संदर्भात आज औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तसंच वैजापूर तालुक्यातल्या 20 गावात किसान सभेच्या वतीनं निषेध सभा घेण्यात येत आहेत. तर उद्या लासूर स्टेशन इथं रस्ता रोको आंदोलन आणि सत्याग्रह करून अटक करवून घेण्यात येणार आहे. दरम्यान शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नवी सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. काल नाशिक इथं झालेल्या बैठकीत 18 जणांची ही नवीन सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या समितीची परवा 8 जून रोजी नाशिक इथं बैठक होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं जीएसएलव्ही मार्क 3 या स्वदेशी बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोचं अभिनंदन केलं आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला. ओडिशामध्ये कंधमाल जिल्ह्यातल्या खानमखोल इथल्या जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर 10 जवान जखमी झाले. हे जवान जंगलातील शोधमोहीम संपवून परतत असताना हा हल्ला करण्यात आला. या घटनेत नक्षलवादीही ठार झाले असल्याची शक्यता पोलीस महानिरीक्षक अमिताभ ठाकूर यांनी वर्तवली आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.